दुसऱ्या धड्याच्या पहिल्या भागामध्ये आपण डोबेरायनर आणि न्यूलँड्सने केलेल्या वर्गीकरणाची माहिती घेतली. आज कंटिन्यू करूया मेंडेलिव्हपासून. त्यानंतर काही वर्षांनीच म्हणजे 1869 ते 1872 या कालावधीमध्ये रशियातल्या दिमित्री मेंडेलिव्हने तोपर्यंतची सर्वात पद्धतशीर मांडणी केली. एकूण 63 मूलद्रव्ये तोपर्यंत माहिती पडली होती. त्या 63 मूलद्रव्यांची मांडणी मेंडेलिव्हने आपल्या सारणीमध्ये केली, आपल्या टेबलमध्ये केली. मेंडेलिव्हने सुद्धा मूलद्रव्यांची मांडणी अणुभारांकांच्या अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमानेच केली. मांडणी करताना त्यांनी त्यांचे रासायनिक गुणधर्म आणि भौतिक गुणधर्म विचारात घेतले. म्हणजे त्यांचे रासायनिक गुणधर्म समान आहेत, भौतिक गुणधर्म समान आहेत, या दोन गोष्टींचा विचार करून त्याने मांडणी केली. मूलद्रव्याचा ऑक्सिजनशी संयोग झाला की ऑक्साईड्स तयार होतात, हायड्रोजनशी संयोग झाला की हायड्राइड्स तयार होतात. मेंडेलिव्हने रासायनिक गुणधर्म विचारात घेतला, मूलद्रव्यांच्या हायड्राइड्सची आणि ऑक्साईडची रेणुसूत्र. मेंडेलिव्हने रासायनिक गुणधर्म विचारात घेतला, मूलद्रव्यांच्या ऑक्साईडची आणि हायड्राइडची रेणुसूत्र. दुसरी गोष्ट मेंडेलिव्हने विचारात घेतली, भौतिक गुणधर्म. त्यामध्ये मूलद्रव्यांचे, त्यांच्या ऑक्साईडचे आणि त्यांच्या हायड्राइडचे उत्कलनांक, द्रवणांक आणि घनता. म्हणजे मेंडेलिव्हने रासायनिक आणि भौतिक गुणधर्म कोणते विचारात घेतले? रासायनिक गुणधर्म, मूलद्रव्यांच्या हायड्राइड्स आणि ऑक्साईड्सची रेणुसूत्र. भौतिक गुणधर्म, मूलद्रव्यांचे, ऑक्साईड्सचे आणि हायड्राइड्सचे उत्कलनांक, द्रवणांक आणि घनता. ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने विचारात घेऊन मेंडेलिव्हने मूलद्रव्यांची मांडणी केली. न्यूलँड्सने ज्याप्रमाणे सांगितलं होतं की अष्टकाप्रमाणे पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान असतात, म्हणजे पहिल्या मूलद्रव्याचे जे गुणधर्म आहेत तेच 8व्याचे असतात. मेंडेलिव्हला असं आढळून आलं की मूलद्रव्यांची मांडणी जेव्हा अणुभारांकांच्या चढत्या क्रमाने केले की पुन्हा पुन्हा तेच गुणधर्म परत येतात. म्हणून मेंडेलिव्हचा नियम झाला, मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानांकांचे आवर्तीफल असतात. अर्थ सोपा आहे. अणुवस्तुमानांकानुसार मूलद्रव्ये लावली की पुन्हा पुन्हा तेच गुणधर्म परत येत राहतात, आवर्त होतात, त्यांची पुनरावृत्ती होते. मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल आहेत, त्यांच्या अणुवस्तुमानांकांचे आवर्तीफल आहेत. आपल्या शाळेच्या टाइम टेबल सारखा हा तक्ता दिसतोय. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये जे उभे गण आहेत, उभे स्तंभ आहेत, त्यांना म्हणतात गण. उभे स्तंभ आहेत त्यांना म्हणतो गण, आणि आडव्या ओळी आहेत त्यांना आपण म्हणतो आवर्त. उभे आहेत ते गण, आडव्या ओळी आहेत आवर्त. आपल्या घरी प्लग बसवलेले असतात इलेक्ट्रिकचे. कुठे आपण इस्त्री लावतो, कुठे टीव्ही साठी, कुठे आणखी कुठल्या उपकरणासाठी. पण आता आपण विचार केला ना तर ते कमी पडतात. का माहितीये? आता घरातल्या सगळ्यांकडे मोबाईल आहेत, जेवढे मोबाईल तेवढे चार्जर. त्यामुळे आता प्लग कमी पडतात, चार्जर जास्त आलेत घरामध्ये. मग कधी कधी गडबड होते कुणाचा मोबाईल आधी चार्ज करायचा. म्हणजे आपण पुढे काय होईल त्याचा विचार प्लग बनवताना केला नव्हता. मेंडेलिव्हने तो विचार करून आपली सारणी बनवली होती. त्या हिशोबाने मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे काही गुण आहेत, काही खासियत आहेत. आवर्त सारणीमध्ये नीट मांडणी झाली पाहिजे, म्हणून मेंडेलिव्हने काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दुरुस्त करून घेतले. बेरिलियमचा आधी माहीत असलेला अणुवस्तुमानांक होता 14.09. तो त्याने अभ्यास करून दुरुस्त केला आणि तो 9.4 असा ठरवला, आणि मग त्या हिशोबाने त्याला आवर्त सारणीमध्ये स्थान दिलं. मेंडेलिव्हचा मूलद्रव्यांचा अभ्यास इतका दांडगा होता की त्यांनी तेव्हा माहीत असलेल्या मूलद्रव्यांवरून ठरवलं की अजून काही मूलद्रव्यांचे शोध लागतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या मूलद्रव्यांचे शोध लागले नव्हते त्यांच्यासाठी पण त्याने आवर्त सारणीमध्ये जागा ठेवली.
जागा रिक्त ठेवली, रिकामी ठेवली. त्यापैकी 3 मूलद्रव्यांचे त्यांनी गुणधर्म पण सांगितले. आपल्याला 3 अक्षर लक्षात ठेवायचे. BaS, बोरॉन, ॲल्युमिनियम, सिलिकॉन. त्याने सांगितलं ह्या तिघांच्या आसपासचे गुणधर्म असणारी मूलद्रव्यांचा शोध लागेल. म्हणजे बोरॉन सारखा मूलद्रव्य येईल, एका बोरॉन. ॲल्युमिनियम सारखा एक मूलद्रव्याचा शोध लागेल, एका ॲल्युमिनियम. सिलिकॉन सारख्या मूलद्रव्याचा शोध लागेल, एका सिलिकॉन. जेव्हा त्या मूलद्रव्यांचे शोध लागले तेव्हा त्यांना स्कँडियम, गॅलियम आणि जर्मेनियम अशी नावं दिली. म्हणजे एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम, एका सिलिकॉन, BaS होते. त्यांना स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम अशी नावं दिली. आश्चर्य म्हणजे जी भाकितं, जे भविष्य मेंडेलिव्हने सांगितलं होतं ते खरं ठरलं. मेंडेलिव्हने जेव्हा सारणी बनवली तेव्हा राजवायू, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. राजवायू म्हणतो त्यांना आपण, राजासारखे बसून असतात. त्यांचा शोध तेव्हा लागला नव्हता. मूळ सारणीमध्ये जागा पण नव्हती. पण त्यांनी रचना अशी केली होती की जेव्हा त्यांचे शोध लागले तेव्हा मूळ सारणी जशीच्या तशी त्यांना वेगळं स्थान देता आलं. ही मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची खासियत आहे. त्यांनी हा विचार करून सारणी बनवली की विज्ञान जसं जसं प्रगत होत जाईल ते माझ्या सारणीमध्ये सामावलं गेलं पाहिजे. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची खासियत, विशेषता, खास गुणधर्म. त्यांनी हा विचार करून सारणी तयार केली की विज्ञानातलं आता शोध लागलेलं सत्य अंतिम नाही, हे सत्य बदलत राहणार आहे, नवीन शोध लागणार आहे. त्यानुसार मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दुरुस्त करून घेतले. ज्यांचा शोध लागला नव्हता अशा मूलद्रव्यांच्या गुणधर्माची भाकितं केली आणि ती खरं ठरली. आणि जेव्हा राजवायूंचा शोध लागला तेव्हा मूळ सारणीला धक्का न लावता त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये सामावून घेता आलं. इतकं झालं तरी मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये काही त्रुटी राहिल्या होत्या, कमतरता राहिल्या होत्या. त्या सुद्धा बघून घेऊ. 8वीला असताना आपण अपूर्णांक आणि पूर्णांक बघितले होते. तेव्हा आपण बघितलेलं की जर 14.3 असेल, हा पूर्णांक आहे, तर आपण पूर्णांक लिहितो 14. पण समजा 14.7 असेल तर आपण अपूर्णांक लिहितो 15, 5च्या पुढे असेल तर. 14.9 असेल तरी आपण लिहितो 15. समजलं? अपूर्णांक वेगळे वेगळे आहेत पण त्यांचा पूर्णांक येतो 15. कसे? कोबाल्ट आणि निकेल यांचे अपूर्णांकामध्ये अणुवस्तुमानांक वेगळे आहेत, पण पूर्णांक केला की येतो 59. कोबाल्टचा पण 59 येतो पूर्णांक केल्यावर, आणि निकेलचा पण 59 येतो. पण त्यांच्या अपूर्णांकामधले अणुवस्तुमानांक वेगळे होते. गडबड झाली की आधी कोण आणि नंतर कोण, ही झाली पहिली त्रुटी. अपूर्णांकातले कोबाल्ट आणि निकेलचे अणुवस्तुमानांक वेगळे आहेत, पण पूर्णांकातले दोघांचे अणुवस्तुमानांक येतात 59. दोघांचाही अणुवस्तुमानांक सेम. तर 2 मुलांचा रोल नंबर सेम, अशी गडबड झाली. मग त्यांच्या स्थानावरून थोडी संदिग्धता निर्माण झाली. समस्थानिक आठवतात? काही मूलद्रव्यांचे अणुअंक समान असतात परंतु अणुवस्तुमानांक भिन्न असतात. ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8, अणुवस्तुमानांक 16 सुद्धा असतो आणि 18 सुद्धा असतो. म्हणजे ऑक्सिजनची 2 समस्थानिक आहेत, O16 आणि O18. मेंडेलिव्हने आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांना स्थान देताना अणुवस्तुमानांकांचा विचार केला होता, अणुअंकांचा नाही. ऑक्सिजनचा अणुअंक 8 आहे, तो बदलत नाही, पण अणुवस्तुमानांक 16 सुद्धा असतो, 18 सुद्धा असतो. तेव्हा समस्थानिकांचे शोध लागले नव्हते. जेव्हा समस्थानिकांचे शोध लागले तेव्हा गडबड अशी झाली की आता त्यांना स्थान कुठे द्यायचं. अणुभारांकांच्या चढत्या क्रमाने मांडणी केल्यावर Na आहे अणुभारांक 23, Mg आहे 24 आणि Al आहे 27.3. 23 आला, 24 आला, 27.3 आला. त्यांची जी वाढ आहे ती रेग्युलर नाही, नियमित नाही. त्यामुळे 23 नंतर 24 आला, 24 नंतर 27, मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल ह्याचं भाकीत नीट नाही करता आलं. अणुवस्तुमानांकांची वाढ नियमित नसल्यामुळे जड मूलद्रव्यांमध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागू शकतो, किती मूलद्रव्य बाकी आहेत हे निश्चितपणे नाही सांगता आलं. पुढची त्रुटी राहिली
हायड्रोजनच्या स्थानासंदर्भातली. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे एक. हायड्रोजनच्या अणूमध्ये एकच कवच आहे आणि त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. ओके, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे एक. पहिला जो गण आहे डावीकडचा सर्वात पहिला गण तो आहे अल्कधातूंचा गण. त्या सर्वांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण असंच आहे. म्हणजे लिथियमचं आहे 2-1 शेवटच्या कक्षेत 1, सोडियमचा आहे 2-8-1, पोटॅशियमचा आहे 2-8-8-1. म्हणजे हायड्रोजनच्या एकच कक्षा आहे, त्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या सर्वांच्या शेवटच्या कक्षेमध्ये पण एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हायड्रोजनचे गुणधर्म ह्यांच्यासारखे आहेत. मग हायड्रोजनला अल्कधातूंमध्ये स्थान द्यायचं. उजवीकडे आहेत हॅलोजन. हॅलोजन आहेत मूलद्रव्य, त्यांचं इलेक्ट्रॉन आहे. आता समजा FCl BRI फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन बघूया. F आहे 2-7. 2-7चा अर्थ झाला त्याच्या शेवटच्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत आणि त्याला एक इलेक्ट्रॉन हवा आहे. क्लोरीन आहे 2-8-7, एक इलेक्ट्रॉन हवा आहे. ब्रोमीन आहे 2-8-8-7, एक इलेक्ट्रॉन हवा आहे. हायड्रोजनला पण एक इलेक्ट्रॉन हवा आहे. म्हणजे हायड्रोजन अल्कधातूंसारखे गुणधर्म पण दाखवतो आणि हॅलोजनशी पण त्याचं साधर्म्य आहे. हायड्रोजनला नक्की कुठे स्थान द्यायचं याच्यावरून थोडी संदिग्धता होती. हायड्रोजनला सध्या आपण इथे स्थान दिलेलं आहे अल्कधातूंमध्ये. हायड्रोजन सोडून बाकी सगळे धातू आहेत. पण ही संदिग्धता होती की नक्की ह्याला स्थान कुठे द्यायचं. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीतल्या त्रुटी सांगायच्या झाल्या तर निकेल कोबाल्टचे पूर्णांकातली वस्तुमानं समान आहेत, त्यांचा क्रम. त्यानंतर समस्थानिकानंतर शोध लागली, त्यांना कुठे स्थान द्यायचं, हायड्रोजनचं स्थान नक्की कुठे आहे, आणि अणुभारांकातली वाढ आहे नियमित नाही, त्यामुळे किती मूलद्रव्यांचा शोध लागेल हे सांगता येत नव्हतं. हे झालं थोडक्यात. आता आपण आतापर्यंत सर्व केलेलं पटकन रिवाइज करून काढूया. डोबेरानर त्रिक, न्यूलँड्स, मेंडेलिव्ह हायलाइट्स बघून घेऊया. ज्या पदार्थाचे सर्व अणू एकसारखे असतात त्यांना काही अजून वेगळं करता येत नाही, त्यांना आपण म्हणतो मूलद्रव्य. लोखंडाचे सर्व अणू लोखंड, अजून काही त्याला वेगळं करता येणार नाही. गेल्या 200 वर्षांमध्ये मूलद्रव्यांची संख्या अफाट वाढली, शोध लागलेल्या मूलद्रव्यांची संख्या वाढली. त्यानुसार त्यांचं वर्गीकरण पुढे पुढे होत गेलं. पहिलं वर्गीकरण होतं धातू आणि अधातू. नंतर वर्गीकरण वाढलं धातू सदृश्य. मग शास्त्रज्ञांची नावं. आपण आज तिघांची नावं बघितली: डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह. डोबेरायनर, न्यूलँड्स आणि मेंडेलिव्ह. डोबेरायनरने त्रिकांमध्ये मांडणी केली. समान रासायनिक गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांची मांडणी त्रिकांमध्ये केली. मधल्या मूलद्रव्याचा अणुभारांक पहिल्या आणि तिसऱ्याच्या सरासरी इतका. न्यूलँड्सने तीच मांडणी अणुभारांकांच्या चढत्या क्रमाने केली. त्याने त्याची तुलना केली संगीतातील अष्टकाशी. आपला सारे ग म प ध नि, तिथला डो रे मी फा सो ला टी. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रत्येक पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म समान आहेत. नंतर मेंडेलिव्हने सुद्धा अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची मांडणी केली. त्याच्या लक्षात आलं की तेच गुणधर्म पुन्हा पुन्हा येत आहेत, म्हणून त्यांनी पूर्ण सारणी बनवली, मेंडेलिव्हची आवर्त सारणी. सारणीमध्ये उभे स्तंभ आहेत ते गण, आडव्या आहेत ओळी त्या आहेत आवर्त. आपण 3 वैशिष्ट्य बघितली की आवर्त सारणीतील स्थान नीट असावं व्यवस्थित, म्हणून त्यांनी अणुवस्तुमानांक दुरुस्त करून घेतले. शोध नाही लागले होते त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माचं भाकीत केलं, ते खरं ठरलं. आणि राजवायूंचा शोध नंतर लागला तरी त्यांना सारणीमध्ये सामावून घेता आलं. त्याचप्रमाणे दोष पण बघितले. कोबाल्ट आणि निकेलच्या अणुवस्तुमानांकाविषयी, समस्थानिकांना कुठे स्थान द्यायचं, अणुवस्तुमानांकातली वाढ आहे ती नियमित नाही, 23-24 नंतर 27.3 येते, मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल, आणि चौथी गोष्ट म्हणजे हायड्रोजनला कुठे स्थान द्यायचं. हे लेक्चर झाल्यानंतर पूर्ण नोट्स आहेत त्या व्हॉट्सअपवर येतील. पुस्तकाची PDF तुमच्याकडे आहे. नोट्स लिहिताना त्या PDF सुद्धा बघायच्या. काही टेबल तुम्हाला त्यातले काढायचे. त्यानंतर पुन्हा पुन्हा 2दा-3दा तरी मी तुम्हाला विनंती करेल हा व्हिडिओ परत परत बघा. हे जेवढं डोक्यात पक्क शिरेल ना तेव्हा आपला अर्धा धडा झालाय. पुढचा अर्धा धडा समजायचा तर हे सगळं पक्क डोक्यात पाहिजे, आपल्याला त्याची मदत होईल. त्यानंतर
पुढचे काही धडे आहेत धातुशास्त्र वगैरे, तिथे सुद्धा या गुणधर्मांचा, या अभ्यासाचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे ही माहिती आपल्या डोक्यात अगदी पक्की बसलेली पाहिजे. ओके, पुढचा भाग आहे तो याच्यापेक्षा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. तोपर्यंत आहे तो अभ्यास व्यवस्थित करत राहा. ऑल द बेस्ट.